नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री भक्तविजय कथासार. अध्याय 12. विहीर भरली पाण्याने, राऊळही फिरले कीर्तने. श्री गणेशाय नमः. काशी क्षेत्राहून निघाल्यावर गया, प्रयाग, अयोध्या, मथुरा, गोकुळ, द्वारका आदी तीर्थ करून ज्ञानेश्वर व नामदेव महाराज मारवाड देशात आले. हा सर्व प्रदेश वृक्ष, ओसाड व पाण्याच्या टंचाईने ग्रस्त होता. तेथील प्रवासात एके दिवशी ते दोघे तहानेने अक्षरशः व्याकुळ झाले. त्यावेळी पाण्याच्या शोधार्थ हिंडत असताना त्यांना एक विहीर दिसली. तिच्यातील पाणी खूप खोल होते. ते काढण्यासाठी काही साधनही नव्हते. काय करावे त्यांना मोठा प्रश्न पडला. पण ज्ञानदेवांना राहावेना, म्हणून लघिमा शुद्धीने सूक्ष्म रूप घेऊन ते खाली उतरले व आपली तहान भागवली. वर आल्यावर ते नामदेवांना म्हणाले, चिंता करू नका, मी तुम्हाला पाणी आणून देतो. तेव्हा नामदेव म्हणाले, सर्व व्यापक पांडुरंग माझी तहान भागवण्यास समर्थ आहेत. मी त्यांचीच प्रार्थना करतो. तुम्ही थोडा धीर धरून काय होते ते पहा. त्यानंतर नामदेवांनी पांडुरंगाचे ध्यान करून पाण्यासाठी त्यांचा आर्त धावा केला. त्यांच्या हाकांनी प्रभू कासावीस झाले. त्यांची अवस्था पाहून रुक्मिणींनी विचारले, नाथ, काय झाले? या समयी ही उद्विग्नता का? यावर पांडुरंग म्हणाले, माझा डावा डोळा लवतो आहे, म्हणून चिंता वाटते. कोणीतरी भक्त संकटात आहे, पण तो कोण हे मात्र अजूनही कळालेले नाही. ते ऐकून देवींनी दिव्य दृष्टीने पाहिले असता नामदेव व्याकुळतेने शोक करताना दिसले. त्या म्हणाल्या, नाथ, तृषाकांत नामदेव मारवाडात तुमचा धावा करीत आहेत. त्यांना सांभाळा. मग ते ऐकून पांडुरंगांनी निमिषात गमन केले आणि ती विहीर पाण्याने तुडुंब भरून टाकली. ते पाहून ज्ञानदेवांना मोठे आश्चर्य वाटले. यांनी श्रीहरींना कसे काय ऋणी करून ठेवले आहे कळत नाही, असे म्हणून त्यांनी मोठ्या प्रेमाने नामदेवांना सावध केले. मग नामदेवांनी ते पाणी प्राशन केले. त्यामुळे त्यांना थोडी हुशारी आली. ते ज्ञानदेवांना म्हणाले, जे माझे प्रत्येक हट्ट पुरवतात त्या रुक्मिणीपती पांडुरंगांना मी कधी पाहीन असे मला झाले आहे. तेव्हा त्यांच्या सप्रेम भक्तीचे कौतुक करून ज्ञानदेव म्हणाले, बंधो, जे देवांना आणि ऋषींनाही अप्राप्त आहे ते परमात्मा स्वरूप जगतप्रभू पांडुरंग नित्य तुमच्या जवळच आहेत. म्हणूनच मला तुमच्या संगतीत राहण्याचा आनंद वाटतो. त्यांनी नामदेवांना नमस्कार केला आणि त्यांच्या समवेत पुढे निघाले. त्यानंतर पांडुरंगांच्या कृपेने नामदेवांसाठी भरलेली ती विहीर तशीच पाण्याने भरलेली राहिली. मार्गशीर्षात तेथे मोठी यात्रा भरते. त्यानंतर भारतातील अनेक तीर्थांच्या यात्रा करून हे महासंत महाशिवरात्रीच्या दिवशी औंढ्या नागनाथ येथे आले. हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक सुप्रसिद्ध शिवपीठ आहे. तेथे स्नानादी नित्यकर्म उरकून ते दोघे मंदिरापाशी आले. तेथे साष्टांग लोटांगण घालून त्यांनी महादेवांचे दर्शन घेतले. मग नामदेवांनी महाद्वारी येऊन कीर्तनास सुरुवात केली. हातात टाळ वीणा घेऊन देहभान विसरून ते नामसंकीर्तनात मग्न झाले. त्यांचे सुश्राव्य कीर्तन ऐकण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती आणि तेही
विठ्ठल विठ्ठल म्हणत आनंदाने टाळ्या वाजवत होते. तेवढ्यात सोवळे नेसलेले काही ब्राह्मण शिवपूजनार्थ तेथे आले, पण गर्दीमुळे त्यांना आत जाता येईना. ते लोकांना बाजूला व्हा, आम्हाला गाभाऱ्यात जाऊ द्या, आम्हाला स्पर्श करू नका असे सांगू लागले. पण कोणीही त्यांच्याकडे लक्ष देईना. म्हणून ते संतापले आणि त्यांना उद्देशून म्हणाले, नागनाथांना हरिकीर्तन आवडत नाही. तुम्ही पंढरपूरला जा आणि निर्लज्जपणे खुशाल नाचा. येथे त्यांची प्रौढी नको. मग लोक म्हणाले, महोदय, जरा विचार करून बोला. दिवा आणि प्रकाश, गूळ आणि गोडी हे जसे अभिन्न, तसेच हरिहर एकच आहेत आणि हरांपुढे हरींचे कीर्तन करू नका हे सांगणारे तुम्ही कोण आहात? ते ऐकून त्या ब्राह्मणांना अधिकच राग आला. ते म्हणाले, आम्हाला ज्ञान शिकवू नका. आम्ही शास्त्राधिकारी विद्वान आहोत. या नामदेवांचे सिद्धांत ज्ञान यांच्यापाशीच राहू द्या. ते आम्हाला सांगू नका. आता येथून जाता की मार खाता ते सांगा. पण कोणीही जागचे हलेना. तेव्हा त्यांचा नाईलाज झाला. मग आता विटाळ झाला तरी चालेल, आपण पुन्हा स्नान करून येऊ, पण या नामदेवांना आधी पिटाळून लावू असा विचार करून त्या विप्रांपैकी 2 जण नामदेवांपाशी गेले आणि क्रोधाने ओरडून म्हणाले, या तुमच्या गलबल्यामुळे आम्हाला देवळात जाता येत नाही. तेव्हा तुम्ही इथून निघून जा आणि तुम्हाला जे काही गायन भजन करायचे आहे ते देवळाच्या मागे करा. तेव्हा लोकगर्दीमुळे मंदिरात जाणाऱ्या येणाऱ्यांची गैरसोय होत आहे हे लक्षात घेऊन नामदेवांनी त्यांना वंदन केले आणि मंदिराच्या मागे जाऊन ते कीर्तन करू लागले. या प्रसंगाने श्रोत्यांचा थोडा विरस झाला खरा, पण विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय राम कृष्ण हरी या गजराने कीर्तनरंग पुन्हा पूर्वपदावर आला. आपल्या सांगण्यावरून गर्दी हटलेली पाहून ते ब्राह्मण विजयी मुद्रेने मंदिरात गेले. त्यांनी गाभाऱ्यातील शिवलिंगाची यथाविधी पूजा आरंभली. इकडे कीर्तनामध्ये नामदेव करुणाद्र वचनांनी श्री पांडुरंगांचा आर्त धावा करू लागले. टाळ मृदुंगांचे ध्वनी, टाळ्यांचा गजर आणि आनंदाने चाललेल्या नामघोषाने दाही दिशा दुमदुमून गेल्या. त्यावेळी तेथे एक आश्चर्यकारक घटना घडली. आकाशातून लक्षावधी पताका फडकत फडकत खाली उतरल्या आणि कीर्तनस्थळी उभ्या ठाकल्या. त्यांचे दिव्य तेज आसमंती कोंदाटले. ते ईश्वरी लीला कौतुक पाहून सर्व मंडळी विस्मित झाली. तेवढ्यात देवांनी पुष्पवर्षाव करून आपला आनंद व्यक्त केला. मग काय विचारता, तेथे भक्तिप्रेमाला उधाणच आले. तो प्रसंग वर्णनातीत आहे. तो ज्यांनी अनुभवला ते हरिभक्त खरोखरच धन्य होत. अशा प्रकारे त्या महापर्वणीस आनंदाचा सुकाळ झाला असताना नामदेवांच्या मनात विचार आला, आज पंढरीनाथांनी सर्व काही अनुकूल केले. असे असताना हे नागनाथ का बरे विन्मुख आहेत? माझा काय अपराध? म्हणून यांनी हरिकीर्तनाकडे पाठ फिरवली. हे शिवालय समोर असते तर हरिकीर्तनाला अधिकच रंग आला असता. हे मनोगत नामदेवांनी पांडुरंगांना सांगितले आणि त्यांची आर्त विनवणी केली. मग काय आश्चर्य, नागनाथांचे संपूर्ण देऊळच पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरले आणि महाद्वार नामदेवांकडे आले. त्यांच्या भक्तीचे ते अद्भुत सामर्थ्य पाहून लोकांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. शंभू महादेव
नामदेवांना पावले असे म्हणून लोकांनी प्रेमानंदाने टाळ्या वाजवल्या. अशा प्रकारे त्या कीर्तनात उरले सुरलेले न्यूनही निघून गेले. नागनाथ तल्लीन होऊन हरिकथा श्रवण करू लागले. अशा प्रकारे महाशिवरात्रीचे ते कीर्तन सर्वार्थाने परिपूर्ण झाले. प्रातसमयी पूजा विसर्जन करून ब्राह्मण बाहेर आले. तेव्हाही नामदेवांचे कीर्तन रंगलेले होते. लक्षावधी दिव्य पताका फडकत होत्या आणि देऊळ पश्चिमाभिमुख झाले होते. ते पाहून लोक धक्क झाले आणि नामदेवांचा अधिकार मान्य करून म्हणाले, तुम्ही महान वैष्णव आहात. तुमची कीर्ती पताका त्रैलोक्यात फडकत राहो. मग कीर्तनानंतर आरती झाली. खिरापती वाटण्यात आल्या. त्यानंतर तेथे आलेल्या देवांच्या पताका पुन्हा आकाशात निघून गेल्या. त्या समयी नागनाथांचे फिरलेले देऊळ आजही तसेच आहे. अध्याय 12 समाप्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.